ग त्याला ड्रायफ्रूट बासुंदी वाढ, महागातली आहे, बिचाऱ्याने कधी खाल्ली नसेल ना. बसला असंच आमच्या सोबत जेवायला, आता पोटभर जेव बाबा. उर्मिला, त्याला स्वीट वगैरे वाढ. नाही पुन्हा आयुष्यात मिळेल नाही मिळेल काय सांगावं, नाही का? नाही बाईसाहेब, मी भूक असेल तेवढंच खातो. कुठ्या काय वाढू तुला? नाही नको नको. चिकू, राणी वहिनी बघ कसल्या खुश आहेत. अरे अजुब्रो होणारच ना, तिचा लाडका भाऊ आलाय भाई. बर राणी, आपल्याला घरी जायचंय, तू आवर, आपलं जेवण झालं की निघू. अरे हो, मी आवरते बर का. आलेच मी बॅग भरून. घरी जायला मिळणार आहे म्हणून खुश दिसतेस. नाही सर, घरी जायला मिळेल म्हणून नाही. तुम्ही आज जे गोट्या बरोबर वागलात ना, ते बघून बरं वाटलं. तुम्ही त्याला मान दिलात, सगळ्यांबरोबर जेवायला बसवतात, ते बघून खुश आहे मी. तुला चांगलं माहिती आहे मी ते का केलंय. सर तुम्ही ते का केलत ना, त्याच्यापेक्षा तुम्ही ते केलत हे जास्त महत्वाचं आहे. अहो, आज रक्षाबंधनाच्या दिवशी जर माझ्या भावाला जमिनीवर बसून जेवायला लागलं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. रक्षाबंधनाच्या दिवशी जर माझ्या भावाचा अपमान झाला असता ना, तर मला बघवलं गेलं नसतं. सर तुम्ही जे काय केलत ना, त्याच्यासाठी लई थँक्यू. तुझ्या थँक्यूची काही गरज नाहीये मला, आणि माझ्याशी गोड बोलायचा प्रयत्न करू नकोस. काही हाती लागणार नाही तुझ्या. सगळेच माणसं खोटं वागतात असं का वाटतं तुम्हाला? आता तुम्ही माझ्याशी खोटं वागताय म्हणून मी पण वागलंच पाहिजे असं नाही ना? बस, खूप बोललीस. खोटं बोलतोय म्हणजे मग काय तुझ्यासारख्या फडतूस कामगार मुलीला मी माझी बायको मानू? थोडी लायकी तरी आहे का? हे काय? तुझी हिम्मत कशी झाली? माझ्या बेडरूम मध्ये तुझ्या कुठल्याही वस्तूला काही जागा नाहीये, हे तुला चांगलं सांगितलं होतं मी. माझ्या बेडशीटला स्पर्श झालेला सुद्धा चालला नव्हता मला, आणि तू ही फ्रेम इथे ठेवलीस. नकोय मला ती इथे. तुम्ही असं मी ठेवली होती ती फ्रेम, तिथं काय बिघडलं एवढं? माझ्या आई भावांचा फोटो आहे यात. तुम्ही पेकायला नको होता. बायको म्हणून नाही, माणूस म्हणून तरी विचार करा तुम्ही माझा. माझं आयुष्य ते दोघं, माझ्या आई वडील ते. मग मी काय करू? हे बघ,
मला त्या वस्तीतून आलेल्या गलिच्छ वस्तू माझ्या बेडरूम मध्ये नको आहेत. अगदी तू सुद्धा. ऑलरेडी एक घाण सहन करतोय मी त्या वस्तीतली. मला आणखी त्रास नकोय माझ्या डोक्याला. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, या बेडरूम मध्ये ना तुला किंमत आहे, ना तुझ्या कुठल्या शब्दाला, ना तुझ्या वस्तूंना. आणि आता ना इथून निघायचं. आणि परत नाही आलीस तरी चालेल. राणी आली. आणि तू महाडिकांची सून आहेस. ह्या घरातून जावं असं मला अजिबात वाटत नाहीये. काय रीतीवाती पाळाव्या लागतात. जाशील तशी परत ये, सुखरूप ये. या घराला तुझी सवय झाली. करेक्ट आहे बाबा. या घराला राणीची सवय झालीच आहे, पण दादूला जरा जास्तच झालीये. हो ना, वहिनी आल्यापासून दादा आपल्याशी नीट बोलला सुद्धा नाही. काय चिकू? हो ना यार जुब्रो, पण ठीक आहे, राणीसाठी आपण दादूला समजून घेऊयात. राणी, काय झालं? सारखी दादूकडे का बघतीयस तू? म्हणजे तुझी जायची इच्छा नाहीये का? हो ग चिकू, वहिनींचा चेहरा खूपच पडलाय. काय वहिनी, नवऱ्याला सोडून जावंसं वाटत नाहीये का? काय दादा, तुला पण वाटत असेल ना वहिनीने जाऊ नये म्हणून? पण डोंट वरी, वहिनी लगेच येतील. काय वहिनी, याल ना?